इम्पोर्ट करतो वेगवेगळ्या क्वालिटीचं, आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर टन माझ्या हिशोबाने 600 ते 700 रुपये टन फायदा होणार. कारण हे जे दुबईवरून जे सगळं भंगार येईल ते जर ट्रकनी जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची. रेल्वेने एकावेळी 40 कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे, आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत, म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल. आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल. पण एक माझी विनंती आहे त्यांना, मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं, तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे, कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही. तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी. आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला जगातला पहिला. तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला आहे. म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड हवेत सोडायची गरज नाही, आणि त्याचं इथेनॉल आता 15 टन पर डे आणि 12,000 लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला आहे प्रायोगिक तत्वावर. एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला आहे. त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईडपासून जर इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक बसेस त्याच्यावर चालतील. विशेषतः आता इलेक्ट्रिकच्या ट्रक, फ्लेक्स इंजिनच्या ट्रक, मी स्वतः चाकणमध्ये ब्ल्यू एनर्जीच्या LNG आणि CNGवरच्या ट्रक लॉन्च केल्या. म्हणजे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.